त्यानंतर मुंबईमधल्या खास करून तरुणाईसाठी एक मोठी बातमी आहे, कारण मुंबईकरांसाठी पुढच्या 6 वर्षांमध्ये 30 लाख रोजगार समोर मिळतील। कारण महायुती सरकारने तसं लक्ष्य ठेवलेलं आहे। येत्या 6 वर्षांमध्ये 30 लाख रोजगार निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे। सेवा क्षेत्रासह गृहनिर्माण, बंदर विकास, पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये ही रोजगार निर्मिती केली जाईल। केंद्र सरकार आणि नीती आयोगाच्या शिफारशीनुसार मुंबई महानगर प्रदेशाचा म्हणजे MMRA याचा आंतरराष्ट्रीय दर्जाचं आर्थिक केंद्र म्हणून विकास करण्यात येणार आहे। त्यासाठीचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आलेला आहे। तर मुंबईमध्ये आता तरुणांसाठी ही सुवर्ण संधी आहे। 6 वर्षांमध्ये 30 लाख नोकऱ्या निर्माण होणार असल्याचं कळत आहे। 10 ते 11 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे प्रयत्न हे सध्या मुंबईमध्ये सुरू असल्याचं कळत आहे। मुंबई महानगर क्षेत्राला आर्थिक केंद्र बनवलं जाणार आणि त्यासाठी महायुती सरकार पावलं उचलत असल्याची देखील माहिती सध्या मिळते आहे। एकंदरीत तरुणांसाठी ही आनंदाची बातमीच म्हणावी लागेल, कारण येणाऱ्या काळामध्ये तरुणांना नोकरीच्या अनेक सुवर्ण संधी मुंबईमध्ये प्राप्त होतील असं सध्या तरी सरकारकडून सांगितलं जातंय आणि त्यासाठी कठोर पावलं उचलली जात आहेत असं सुद्धा सरकारचं म्हणणं आहे। तब्बल 30 लाख नोकऱ्यांचं उद्दिष्ट हे एकट्या मुंबईमध्ये ठेवण्यात आलं असल्याचं कळतंय। मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुद्धा मुंबईमध्ये केली जाणार आहे आणि त्यासाठी मुंबईला MMRA क्षेत्राला आर्थिक केंद्र बनवलं जाणार आहे। त्यासाठी आता महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याचं बघायला मिळतंय। एकीकडे आपण बघतो रोजगाराचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असताना मुंबईसाठी हा मोठा निर्णय सरकार घेण्याच्या तयारीत आहे।